2 कोटी 2 कोटीच्या आसपास भारतभरात दरवर्षी 10वी आणि 12वीचे विद्यार्थी पासआउट होतात. फक्त महाराष्ट्रातूनच जर बघायचं झालं तर जवळपास 30 लाखांच्या आसपास ही संख्या आहे. म्हणजे एवढ्या प्रचंड प्रमाणावर विद्यार्थी 10वी आणि 12वी पासआउट होत असतात. 10वी आणि 12वी झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर असतो किंवा विद्यार्थ्यांच्या पालकांसमोर असतो, की आता काय? 10वी 12वी नंतर काय? कारण आता जो निर्णय घेतला जाणार आहे त्याच्यातून पुढचं अख्खं आयुष्यभराचं या ठिकाणी हे सगळं घडामोडी त्या विद्यार्थ्याच्या आयुष्यात आणि पालकांच्या आयुष्यात घडत जाणार आहेत. हा खूप महत्त्वाचा क्षण आहे आणि ह्या महत्त्वाच्या क्षणासाठी आपण गोंधळून जाऊ नये. विद्यार्थ्यांनी, पालकांनी त्याकरता योग्य असं मार्गदर्शन आपल्याला मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि अगदी अशाच 10वी आणि 12वी नंतर काय या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज माझ्यासोबत या ठिकाणी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत एक अभ्यासू व्यक्तिमत्व, जे गेली 25 वर्ष झालं या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. विद्यार्थी, त्यानंतर शिक्षक, त्यानंतर मुख्याध्यापक आणि आता स्वतःची अकॅडमी, असा त्यांचा दैदिप्यमान असा प्रवास आहे. टिळेकर सर यांचं आपल्या या चॅनलवर मी त्यांचं हार्दिक असं स्वागत करतो आणि मला आशा आहे की आजची ही जी काही गप्पा-टप्पांची जी ही मैफिल आहे, ही खूप सुंदर अशी होणार आहे. आवर्जून सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण अशाच वेगवेगळ्या विषयातील वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांसोबत गप्पा-टप्पा करत असतो आणि त्या गप्पांमधून नक्कीच तुम्हाला काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये व्हॅल्युएबल असं मिळत असतं. म्हणून सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर नमस्कार सर, आज तुमचं आमच्या या चॅनलवर खूप खूप स्वागत. जसं मी मगाशी सांगितलं की आपल्या महाराष्ट्रातून जवळपास 30 लाख विद्यार्थी जवळपास दरवर्षी वेगवेगळ्या बोर्ड्समधनं, म्हणजे तो स्टेट बोर्ड असेल, तो CBSE असेल, ICSE असेल, अशा वेगवेगळ्या बोर्ड्समधनं 30 लाखाच्या आसपास एक ॲप्रॉक्सिमेटली आकडा आहे, ज्यातून विद्यार्थी पासआउट होत असतात. आणि बऱ्यापैकी हा जो काळ आहे परीक्षा संपल्यानंतरचा, हा बऱ्यापैकी पालकांचा ह्याच एक्सप्लोरेशनसाठी असतो की आता माझ्या मुलाने पुढं भविष्यात काय करावं. वेगवेगळे प्रश्न विद्यार्थ्यांना असतात, पालकांना असतात आणि अगदी नेमक्या त्याच प्रश्नावर मला असं वाटतं की आज आपण चर्चा करायला या ठिकाणी आलेलो आहोत. तर आजचा जो काय आपला विषय आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे की 10वी आणि 12वी नंतर करिअर म्हणा किंवा शिक्षण म्हणा, तर त्या शिक्षण किंवा करिअर निवडीच्या बाबतीत 10वीची मुलं, 12वीची मुलं किंवा त्यांचे पालक नक्की कशात चुकतात? काय वाटतं तुम्हाला? आता महत्त्वाचा विचार केला आपण जे सांगताय, की 2-2.5 कोटी मुलं सगळी एक्झामला बसलेली आहेत. पण आत्ताचा काळ सोशल मीडियाचा आहे. लोकं IQ गोष्टीवरती जास्त विचार करतात. इतर लोकांचा जे नातेवाईक आहेत, यांच्या गप्पा किंवा मार्केटमध्ये जे चाललंय तेच केलं पाहिजे. किंवा महत्त्वाचं आता सगळ्यांकडे की पैसा, की या फील्डमध्ये मी काम केलं तर मला जास्त चांगला पैसा मिळू शकतो. याच गोष्टीचा विचार करत करत मुलं बसलेली आहेत. किंवा आज आपल्याकडे पाहिलं तर तसं पाहिलं तर फुकट सल्ले द्यायला लोकं मोकळे असतात. आणि त्याचमध्ये अनेक नातेवाईक, पालक सगळेजण सांगतात की तुम्ही हे केलं पाहिजे, की माझ्या मुलांनी हे केलं म्हणून तुम्ही केलं पाहिजे. बरोबर. पण त्याच्यापेक्षा मुलांनी स्वतःची आवड-निवड पाहणं आणि स्वतःच्या क्षमता पाहणं हे फार महत्त्वाचं आहे. या गोष्टीकडे पालकांनी आणि मुलांनी फोकस केला पाहिजे. याच्यामध्ये अनेक विद्यार्थी फार मोठी चूक करतात. बरोबर आहे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की पालकांच्या अपेक्षा असतात वेगळ्या, मुलाच्या वेगळ्या अपेक्षा असतात. मुलाला वेगळं कशात तरी करिअर करायचं आहे. पालकांना आपल्या मुलाने कशात तरी वेगळ्याच गोष्टीत करिअर करावं अशी इच्छा असते. जसं की इंजिनिअरिंग करावं, डॉक्टर करावं मुलाला किंवा अन्य एखादी त्यांच्या आवडीची फील्ड असेल अशाप्रमाणे. पण आज जर तसं बघायला गेलं तर आजचं हे जे काही काळ आहे, हा पारंपरिक क्षेत्र आणि नवीन करिअरचे पर्याय आपण जर बघाल तर खूप सारे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. बरोबर. आणि नेमकी त्याच्यातच पालकांची आणि विद्यार्थ्यांची गल्लत होते. तर अशा वेळेस पारंपरिक पद्धतीचा करिअर पर्याय निवडावा की नवीन जी काही करिअर क्षेत्र या ठिकाणी आलेले आहेत, त्याच्यामधला जो काही समतोल आहे तो विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी कसा साधायला हवा? काय वाटतं तुम्हाला? अतिशय चांगला प्रश्न आहे.
पण महत्त्वाची गोष्ट आहे की पारंपरिक शिक्षण अतिशय चांगलं आहे, हं, की ज्याच्यामध्ये मूलभूत शिक्षण मिळतं. आणि काही क्षेत्र आहेत आपल्याकडे, आता पाहतो आपण की मेडिकल आहे, इंजिनिअरिंग आहे, हं, हं. साधा आमचं शिक्षकसुद्धा आहे, की हे सगळे मूलभूत क्षेत्रामध्ये एक पाहिलं त्याला एक क्वालिटी आहे, काम आहे. आणि नवीन टेक्नॉलॉजी यायला लागली, AI आहे किंवा डिजिटल मार्केटिंग आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये. पण आत्ताचा काळ पाहिलं तर हा हायब्रिडचा आहे. जसं आत्ता आपण पाहतो की पेट्रोलची गाडी घेतली तर CNG पण त्याला जोडत असावं. पेट्रोल घेतलं तर त्याला इलेक्ट्रिकची गाडी असावी. तसं आत्ता तुम्ही जर डॉक्टर झाला तर तुम्ही मॅनेजमेंटचा कोर्स केला पाहिजे, की तुम्हाला हॉस्पिटल मॅनेजमेंट जमलं तेही पाहिजे. करता आलं पाहिजे. ते सगळ्यात फार महत्त्वाची गोष्ट आहे, की तुम्ही तुम्ही इंजिनिअरिंग केलं असेल तर उद्या मार्केटिंगमध्ये MBA केलं तर तुम्हाला पुढे जाण्यासाठी ह्या गोष्टी उपयोग होतं. बरोबर. म्हणजे माझ्या दृष्टीने की पारंपरिक आणि नवीन या गोष्टी भवितव्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने एकत्र कराव्याच लागतील. की आता आपण पाहतोय की आणि महत्त्वाचं 2047 साली आज भारताचे पंतप्रधान आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सांगतात की देश विकसित होणार आहे. पण मग आत्ता मुलांनी 20 वर्षांनी काय लागणार आहे या गोष्टींचा आत्ता विचार केला पाहिजे. बरोबर. आपण फक्त समोर जे चांगलं आहे, आता AI चांगलं दिसतं, कम्प्युटर याच्याकडे जाण्याचा विचार करतो. पण त्याच्यापेक्षा 20 वर्षांनी मार्केटमध्ये काय लागेल या गोष्टींचा विचार करून पारंपरिक आणि नवीन गोष्टींचा समन्वय साधणं फार आवश्यक समन्वय आहे. साधणं खूप गरजेचं आहे. आता तसं जर बघितलं आपण तर 12वी नंतर बऱ्यापैकी किंवा 10वी नंतर आर्ट, कॉमर्स किंवा सायन्स ह्या ज्या पारंपरिक पद्धतीनं चालत आलेल्या आहेत, त्याच्यामध्येच बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा ओढा असतो. आता ज्याला इंजिनिअरिंग करायचं आहे तो सायन्सला जाईल, ज्याला वाणिज्य शाखेत अकाउंटंट व्हायचं आहे, CA व्हायचं आहे, तो कॉमर्सला जाईल. अशा ह्या ज्या काही पारंपरिक चाललेल्या ह्या ज्या काही शाखा आहेत, ह्या शाखांमधनं सुद्धा सर्वाधिक संधी असलेली नक्की कुठली शाखा आहे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या संधी अवेलेबल आहेत? आत्ता पहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं की तिन्ही शाखा चांगल्या आहेत. हं. आर्ट्स किंवा कॉमर्स किंवा सायन्स असं आपण पुढे मागे किंवा कोणतं चांगलं असं म्हणू शकत नाही. हं, पण संधी पाहिल्या हं. तर सायन्समध्ये विचार केला तर सोप्या भाषेत एक 5,000 ठिकाणी आपला स्कोप असेल, हं, तर कॉमर्समध्ये 500 ठिकाणी असेल, हं, तर आर्ट्समध्ये तो 50 ठिकाणी असेल. हं. संधी सगळीकडे आहेत. आज मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्री वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करण्याची संधी आहे. छोटंसं नर्सिंगसारखं क्षेत्र आहे. हो. यालाच तुम्ही फॉरेन लँग्वेजची जोड दिली, की फॉरेन लँग्वेजमध्ये सुद्धा तो परदेशामध्ये या गोष्टींचा फायदा घेऊ शकतो. हं, हं. कॉमर्सला गेला, आज महत्त्वाचं आहे की फायनान्सला फोकस आहे. सगळीकडे पैसा हा लोक देव समजतात. बरोबर. पण महत्त्वाचं आहे की तो आपण म्हणतो की पैसा देव नाही, पण देवापेक्षा कमी पण नाही. पण नुसता पैसा महत्त्वाचा नाही, तर आर्थिक साक्षरता महत्त्वाची. साक्षरता महत्वाची. बरोबर आहे. ती जी आर्थिक साक्षरता फार महत्त्वाची. आणि कलेतनं आपण विचार केला तर महत्त्वाचं आहे की ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत याच्यामध्ये कलेतून जात असताना या सगळ्या गोष्टींचा अभ्यास होणं, हं, हं. जुन्या नव्या संस्कृती या कलेमधून आपण जोपासू शकतो, ते बरोबर. फार आत्ताच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आणि बरोबर. ज्याला याच्यामध्ये तिन्ही फॅक्टरमध्ये कुणाला किती मार्क्स पडतात याच्यापेक्षा लोकांनी स्वतःच्या आवड, क्षमता ह्या सगळ्या गोष्टींवरती फोकस करणं फार फोकस करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. बघा ना तुम्ही म्हणजे पहिल्यापासून आपला एक समज आहे. म्हणजे अगदी प्रत्येकाचाच समज आहे, की आर्टमध्ये गेला म्हणजे तो सो-सो आहे. सायन्सला गेला म्हणजे तो खूप हुशार आहे. असा बऱ्यापैकी समज आपला पहिल्यापासून तो रूढार्थानं चालत आलाय म्हणा किंवा अगदी त्याच्या बौद्धिक कुवतीनुसार त्याने ती स्ट्रीम निवडलेली असो, त्या निमित्तानं म्हणा. तर साधारण गुण मिळवून सुद्धा अगदी असाधारण यश मिळवणारे सुद्धा विद्यार्थी आपण समाजात बघतो. खूप. तर ह्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघाल, की आर्ट म्हणजे सर्वसाधारण आणि सायन्स म्हणजे खूपच हुशार. ह्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता? आज महत्त्वाचं आहे की असं काही राहिलेलं नाही. मी मगाचपासून सांगतो की आपल्या आवडीनिवडी फार महत्त्वाच्या. खरं आहे. आज मी स्वतः गुरुकुल करिअर अकॅडमी चालवतो. याच्यामध्ये माझ्या अकॅडमीचं पहिलंच नाव टायटलमध्ये आहे की सामान्य विद्यार्थ्यांना टॉपर्स बनवणे अकॅडमी. आज 50, 60, 70% मुलांच्या मध्ये सुद्धा प्रचंड पोटेन्शियल आहे. फक्त ते बाहेर निघणं महत्त्वाचं आहे. आणि आपल्याकडे काय होतं की जून महिन्यात शिकवलेला सिलेबस मार्चमध्ये विचारला जातो. हं, हं. आणि मार्चमध्ये विचारून फक्त आपण ती स्मरणाची परीक्षा घेतो, ती बुद्धिमत्तेची होत नाही. त्यामुळे टक्केवारीकडे न जाता तुम्ही कमी टक्के पडले सुद्धा उद्या पुढे जाऊन फ्युचरमध्ये चांगल्या गोष्टी करू शकता. असे अनेक उदाहरणं माझ्याकडे, की माझ्याकडे 43-45% विद्यार्थी आज JEEला 99% पर्यंत पोहोचला. म्हणजे मुलं तिथपर्यंत जाऊ शकतात. कधी कधी मुलांना ऑब्जेक्टिव्ह अवघड जातं, कधी कधी मुलांना थिअरॉटिकली अवघड जातं.
पण त्याच्यातनं आपण तुलना नाही करू शकत. तुलना नाही करू शकत. नाही करू शकत. हं, हं. आता जनरली काय होतं, की आर्टची मुलं म्हणजे थोडीशी बौद्धिक पातळी कमी असा गैरसमज होता. त्याच्यावर तर तुम्ही छान हे केलंत. पण त्यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या आता जर बघितलं आपण, तर त्यांच्यासाठी सुद्धा करिअरच्या संधी सध्या पोलीस भरतीची क्रेज आहे भरपूर. म्हणजे फक्त मुलांसाठीच नाही तर मुलीसुद्धा अगदी मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये तयारी करताना दिसतात. काय वाटतं तुम्हाला पोलीस भरतीच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? पोलीस भरती चांगली आहे. परंतु मी नेहमी मुलांना आमच्या उदाहरण देताना सांगत असतो, की पोलीस भरती करत असताना आत्ता 13 ऑगस्टला एक शिक्षकांसाठी सुद्धा जी-आर निघाला होता. हं. की त्या जी-आरमध्ये असं सांगितलं होतं, की शाळेमध्ये मुलांशी सौजन्याने वागलं पाहिजे आणि मुलांना मारायचं नाही. पण आज एका माझ्या दृष्टीने विचार केला तर मी म्हणतो, की शाळेत मी नेहमी विचारतो, की शिक्षकाचा मार चांगला का पोलिसांचा मार चांगला? पोलिसांचा मार. खरं आहे. मग आज पोलीस भरती जास्त करण्यापेक्षा माझं म्हणणं आहे, की शिक्षक भरती केली पाहिजे. हं, हं. जेणेकरून पिढ्या सुधारतील आणि पोलिसांचं काम जास्त हलकं होऊ शकतं. पोलीस भरतीपेक्षा आपल्या मुलांनी PSI होण्यासाठी, IPS होण्यासाठी फोकस केला, तर तो जास्त फायद्याचा आहे. बरोबर. त्या गोष्टी आणि शाळेमध्येच हे जर वळण लागलं, आज आपण जसं शिस्त आणि संस्कार या गोष्टी जर मुलांना लागल्या, तर पोलिसांनी वेळ यावी किंवा पोलीस भरती करायची वेळ येऊच नये, असं माझं प्रामाणिक मत आहे. बरोबर आहे. म्हणजे अगदी शिक्षक होण्यासाठी सुद्धा करिअरची संधी आहे. आहे. म्हणजे फक्त पोलीस झाले तरच आहे असंही नाही. पण मग आर्टमधून सुद्धा तुम्ही छानपैकी हो. उच्च पातळीवरचं त्याच स्ट्रीममधलं उच्च पातळीवरचं शिक्षण घेऊन छानपैकी शिक्षक हा सुद्धा पेशा खूप चांगला आहे. हो. पण स्पर्धा परीक्षा आहेत. म्हणजे असं म्हटलं जातं, की आर्टमध्ये गेलेला विद्यार्थी हा स्पर्धा परीक्षेकडे जास्त त्याचा ओढा आहे. पण अलीकडच्या काळात जर आपण बघितलं, तर अगदी इंजिनिअरिंग झालेली मुलं सुद्धा स्पर्धा परीक्षा खूप चांगल्या जातात. पद्धतीनं देत आहेत. आणि चांगल्या-चांगल्या हुद्द्यांवर त्यांना त्यांच्या पोस्टिंग झालेल्या सुद्धा आहेत. म्हणजे फक्त अभ्यासाच्या जोरावर. बरोबर. म्हणजे ते फक्त आता आर्टचाच मुलगा तो त्या भागात जाईल किंवा तिकडे जाऊन त्याने हे केलं पाहिजे पारंपरिक, असंही काही नाही. स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत जर बोलायचं झालं, तर त्याच्यात सुद्धा क्लास 1, क्लास 2, क्लास 3 लेव्हलच्या ज्या काही स्पर्धा आहेत, तर त्याच्यामध्ये काय-काय संधी मुलांना उपलब्ध आहेत? अतिशय चांगली गोष्ट आहे सर. आता स्पर्धा परीक्षेमध्ये जाण्यासाठी आपल्याला संधी आहे. हं. आता आपण जे सांगितलं, की सायन्सची मुलं किंवा इंजिनिअर, मेडिकल, डॉक्टर झालेली मुलं 80-90% त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेत यश मिळवतात. हं. याच्यामागे महत्त्वाचं कारण तर 11वी-12वी सायन्सला आपण पाहिलं तर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स जे आहे, हं. या सायन्सच्या मुलांना एक प्रॅक्टिकल लिहायची सवय असते, जर्नल लिहायची सवय असते, हं. कॉलेजला जायची सवय असते. हं, हं. या सगळ्या गोष्टींमधून त्याच्या अभ्यासाला एक शिस्त आलेली असते हं, आणि ह्या अभ्यासाच्या शिस्तीबरोबरच तो ह्या गोष्टी पुढे जाऊन फॉलो करत असतो. बरोबर. ज्या तुलनेतमध्ये आता आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांकडे आत्ताच्या काळामध्ये थोड्याशा कमी आहेत. हं. त्यामुळे ही मुलं पुढे जातात. महत्त्वाचं की A आणि B तुम्ही म्हणला की क्लास 1 आहे, क्लास 2, क्लास 3 तसं शाळेमध्ये एक शिपाई पण आहे, क्लार्क पण आहे, शिक्षक आहे, प्राचार्य पण आहे. हं, हं. तशा अनेक पोस्ट आहेत. या पोस्टमध्ये मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीने संधी आहेत. छोटा MSCITचा कोर्स केला, एखादं टॅली केलं, तुम्ही स्टेनोचा कोर्स केला, तर या पद्धतीने सुद्धा मुलं जाऊ शकतात. पण फक्त MPSCला जायचं किंवा UPSCला म्हणजे तलाठी, ग्रामसेवक किंवा तहसीलदार हे सोडून आज तुम्ही इंजिनिअरिंग केलं तर पाटबंधारे खात्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रचंड संधी आहेत. तुम्ही आर्किटेक्चर केलं तर तुम्हाला नगरविकास खात्यामध्ये संधी आहेत. साधं आमच्याकडे नर्सिंग केलं हं. तर नर्सिंग केलं तर स्टाफ नर्सिंग म्हणून MPSCची एक्झाम आहे. ॲग्री केलं तर ॲग्रीच्या लोकांना आता बँकेमध्ये जास्त संधी आहेत. हं. मग आज आपण वेगवेगळ्या सेक्टरमधून सुद्धा जाऊ शकतो स्पर्धा परीक्षेमध्ये आणि या पद्धतीने जातात मुलं. विद्यार्थ्याची आवड आणि पालकाचा दबाव. म्हणजे पालकांना वाटत असतं माझ्या मुलाने पोलीस व्हावं, पालकांना वाटत असतं माझ्या मुलाने डिप्लोमा करावा, इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करावा किंवा मग ITI करून कुठेतरी शेजारच्या गावात कंपनीत कामाला जावं, जेणेकरून मला हातभार लागेल आणि आमचं आयुष्य कडलं जाईल. हा एकदम साधा, सोपा त्याच्या मागचा त्यांचा उद्देश असतो. पण कधी-कधी काय असतं, की मुलाच्याही स्वतःच्या काहीतरी अपेक्षा असतात. मुलाची इच्छा असते, की मला पोलीस भरती व्हायचं आहे. मुलाची इच्छा असते मला MPSC करायचं आहे, UPSC करायचं आहे. पण ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या खूप लेंदी आहेत. म्हणजे लगेचच तुम्ही ह्या वर्षी परीक्षा द्यायला सुरुवात केलीत, की लगेचच तुम्हाला यश मिळेल ह्याची खात्री नाही आहे. पण मग ह्या पालकांच्या अपेक्षा आणि मुलांच्या इच्छा ह्यांचे ज्यावेळी क्लॅशेस होतात, तर ह्याला पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी हे कसं हँडल करायला पाहिजे? पालकांनी कसं करायला काय वाटतं तुम्हाला पालकांनी कसं करावं आणि विद्यार्थ्यांनी कसं करावं? महत्त्वाचं आहे की
आत्ताच्या काळामध्ये पालक आणि विद्यार्थ्यांचा संवाद कमी झाला. हं, हं. याच्यामध्ये अनेक कारणं पाहिली तर आपण बघतो की मोबाईल. आज पालक घरात आले तर मुलगा बाहेर निघून जातो. पालक आतमध्ये आले किंवा पालक बाहेर गेले मुलगा आत येतो. संवाद कमी होतो. संवाद कमी. आणि बरोबर. संवाद कमी असल्यामुळे प्रॉब्लेम कुठे होतो की वैचारिक बैठक होत नाही. आणि पालक आणि मुलगा याच्यामध्ये जवळजवळ 30-35 वर्षाचं अंतर असतं. आणि पालक त्याच्या लेवलने विचार करत असतो. आणि पालक नेहमी हा विचार करत असतो की मला जे नाही मिळलं ते मुलाला द्यावं. आणि तो स्वतःच्या अपेक्षा मुलाच्या शोधत असतो. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि त्या शोधत असताना तो लाजत असतो कधी कधी. पण त्याची वडील म्हणून एक भूमिका अशी असते की माझ्या मुलाला सुरक्षित व्यवसाय असावं द्या किंवा नोकरी असू द्या ही मिळावी. बरोबर. पण आत्ताची मुलं जनरेशन थोडीशी फास्ट आहे. आणि मग ते स्वतःच्या आवडी मित्रमंडळी काय म्हणतात किंवा आत्ता मार्केटमध्ये काय चाललंय याचा विचार करत असतात. हा संघर्ष फार मोठा होत असतो. बरोबर. पण याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की पालक आणि विद्यार्थी संवाद साधणं महत्त्वाचं आहे. आणि पालकांनी मुलांना समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि मी नेहमी सांगतो की 25 वर्षापर्यंत की पालकांनी मुलाला थोडंसं गाईड करावं व्यवस्थित. वेगवेगळे करिअर काउन्सिलर असावेत, डॉक्टर्स असावेत, यांचा थोडंसं काउन्सिलिंग घ्यावं, ह्या सगळ्या गोष्टी. आणि मुलांनी पण थोडंसं असं समजून घ्यावं की आईवडील सांगतात ते नेहमी बरोबर असतं हं, की हं, ते आपल्या फायद्यासाठी सांगतात. हं. कारण आता 30-40 वर्षांतर परत पालकांनी असं वाटत असतं आम्हाला त्यावेळेला कळलं असतं तर आम्ही अजून थोडं काहीतरी केलं असतं. बरोबर आहे. हो. आणि त्याच उद्देशाने पालक सांगत असतात. बाय द वे हे असं प्रत्येक पिढीला वाटत राहतं की आमच्या वेळी हे असं असतं तर आम्ही हे केलं असतं. बरोबर आहे. ग्रामीण भागात जर बघितलं आपण तर ग्रामीण भागात बऱ्यापैकी करिअरच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी रिसोर्सेस खूप कमी आहेत. आता डिजिटल युग आहे. तुम्हाला बसल्या जागी मोबाईलवर तुमच्या खूप सारी साधनं मिळतात ज्यातनं तुम्हाला तुमचं योग्य तुम्हाला हवं असलेलं योग्य असं करिअरसुद्धा निवडता येतं. पण अजूनही तसं जर बघायला गेलं तर अगदी कित्येक गोष्टी किंवा कित्येक करिअर असे आहेत ज्यांची तयारी अगदी बेसिकपासूनच व्हायला असायला हवी असं ह्या स्टेजला आल्यावर वाटतं बऱ्यापैकी. काय वाटतं तुम्हाला की ग्रामीण भागात ह्या करिअरच्या संधी निर्माण व्हाव्यात म्हणून काय तयारी करून घेता येऊ शकते आपल्याला ग्रामीण भागात विशेष करून? आपण सगळा जर अभ्यास केला भारत हा कृषीप्रधान देश आहे. 1935 साली महात्मा गांधीजींनी पण सांगितलं होतं की मुलोद्योगी शिक्षण द्या आणि खेड्याकडे चला. हं. आज जी खेड्याकडे चला संकल्पना होती ती खरंच महत्त्वाची होती आणि मुलोद्योगी शिक्षण महत्त्वाचं होतं. आत्ताच्या मुलांना शिस्त आणि संस्कार देणं फार आवश्यक आहे. पण बाकीचा विचार केला तर ग्रामीण भागातल्या मुलांच्यामध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे. पोटेन्शियल आहे खरं आहे. ते पोटेन्शियल बाहेर काढण्यासाठी आज वेगवेगळे मार्गदर्शन वर्ग ग्रामीण भागात गेले पाहिजेत. आज उलटा प्रभाव होतो की मुलं खेड्याकडे जायला खेड्याकडून सिटीकडे जात आहेत. पण खेड्याकडे जे गेले तर प्रचंड डेव्हलपमेंट आहे. उद्योग व्यवसाय आज आपण म्हणतो की 70% लोक कृषी आहेत. हो. मग अजून 200 वर्ष जातील हे कृषीप्रधान संपायला. पण कृषीमध्ये सुद्धा शेती करणं महत्त्वाचं नाही. पण आज BSc ॲग्री केलेल्या मुलाला त्याच्यावरती आधारित पूरक व्यवसाय करता येईल का? मग तो दूध विकायचा विचार करतो पण त्याचं पनीर तूप काढता येईल का? कांदा विकतो पण कांद्याला भाव नाही आहे त्याला माहिती आहे. पण मग कांद्याची ग्रेव्ही विकता येईल का? हं, ह्या हं, गोष्टींचा फोकस केला पाहिजे. आज आपण टॅमॅटो काढतो आणि आपण म्हणतो की टोमॅटो विकून द्या फेकून द्या. पण तसं नाही. पण टॅमॅटोचं आपण जर सॉस विकला हो. तर जास्त वडापावच्या गाड्या सुद्धा चालतात. आणि आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना ताकद आहे सगळ्या. तर त्यांना त्या पद्धतीने जर उद्योगी शिक्षण दिलं आज स्किल बेस एज्युकेशन दिलं तर ही मुलं चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतात. अगदी. आत्ताचं हे जे युग आहे हे डिजिटल युग आहे. आता डिजिटल युगामध्ये अशी कोणती कौशल्य आहेत की जी विद्यार्थ्यांकडे असायला पाहिजेत किंवा पालकांनी त्यासाठी आग्रही असलं पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? डिजिटल युगामध्ये आता टेक्निकलीमध्ये डिजिटल साक्षरता फार महत्त्वाची आहे. आज इंस्टाग्राम आहे, सोशल मीडिया आहे, आता आपण हे पॉडकास्ट करतो, ह्या सगळ्या महत्त्वाचे मुद्दे आहे. यूट्यूब आहे, याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचू शकतो. आज आपला व्यवसाय आहे तो लोकांपर्यंत पोचवणं हे फार महत्त्वाचं आहे. त्या गोष्टी मुलांपर्यंत दिला. पण ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की संवाद कौशल्य. आज आपण नेहमी लहानपणापासून ऐकतो की ज्याला बोलता येतं त्याचं सगळं गहूसुद्धा खपू शकतो. बरोबर. त्या पद्धतीनं आज कम्युनिकेशन फार महत्त्वाचं आहे. तुम्ही लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. आज लोक तुमच्यापर्यंत येतील याची गॅरंटी नाही. पण लोकांपर्यंत जाऊन हे तयारी करणं फार आवश्यक आहे. हां, कम्युनिकेशन हा पार्ट म्हणाल तर तो अगदी प्रत्येक क्षेत्रात म्हणजे बरोबर. फक्त सोशल मीडिया किंवा ह्या क्षेत्रातच नाही पण अगदी तुम्ही एखाद्या
महत्त्वाच्या सरकारी पदावर जरी गेलात प्रशासनात, तरीसुद्धा तुमच्याकडं संवाद कौशल्य असणं खूप गरजेचं आहे. संवाद कौशल्य कुठेही जा, तुम्ही सेल्समध्ये गेलात, मार्केटिंगमध्ये गेलात, तुम्ही सोशल मीडियामध्ये आलात, तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू केलात, कुठं जरी गेलात तरी संवाद कौशल्य असणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी मला वाटतं पालकांनी आग्रही असलंच पाहिजे. त्यासाठी वेगवेगळे क्लासेस करू शकतो आपण, वेगवेगळे कोर्सेस करू शकतो. तुमच्या अकॅडमीसारख्या अकॅडमी आहेत जिथं टाकून मुलांना अगदी खूप तयारी करून घेता येऊ शकते मुलांची. मी तर म्हणेन की मुलगा फक्त काहीतरी उच्च शिक्षण घेतोय म्हणूनच त्याने अकॅडमी करायला पाहिजे असं बिलकुल नसायला नाही. पाहिजे. त्याला एक माणूस म्हणून घडवायला, एक एक व्यक्तिमत्व म्हणून घडवायला सुद्धा लोकांनी, जोपर्यंत लोक अकॅडमीकडे जात नाहीत तोपर्यंत भारत देश आपला विकसित होणार नाही, असं मला वैयक्तिक हे माझं मत आहे. बरोबर. डिजिटल युगातल्या ज्या काही तुम्ही जसं सांगितलं हो. ह्या गोष्टी कौशल्य असणं प्रत्येकाकडे मस्ट हॅव आहे, आहे. असायलाच हव्यात. तुम्हाला मोबाईल चालवता आला पाहिजे, तुम्हाला कॉम्प्युटर चालवता आला पाहिजे. नव्यानं आलेला AI, आलंच पाहिजे. एआयने तर सर अक्षरशः तो एक वेगळा टॉपिक होईल त्याच्यावर बोलायला. बोलायला. मी तंत्रज्ञान क्षेत्रात काम करतो, मला माहिती आहे. तर तो विषय खूप वास्ट आहे, त्याच्यावर आपण परत कधीतरी अगदी क्युरिओसिटी म्हणून गप्पा करूयात. तुमच्या इतक्या वर्षाच्या अनुभवामधनं मला एखादं असं उदाहरण सांगा. बऱ्याचदा असं होतं की मी हे केलं म्हणून मला हे करता नाही आलं, मी ते करत होतो म्हणून मला हे करता नाही आलं, अशी बऱ्याच जणांची ओरड असते. एखादं असं उदाहरण सांगा की जिथं विद्यार्थ्यानं मार्ग वेगळाच निवडला करिअरसाठीचा आणि त्याचं करिअर वेगळ्याच याच्यामध्ये झालं. असं एखादं उदाहरण तुमच्या आयुष्यात. सगळ्यांचं सांगण्यापेक्षा मी माझंच सांगेल अच्छा. की 12वी सायन्सला मलाच कमी मार्क्स पडले हम्म. आणि मला त्या काळामध्ये कळलं नाही आणि मी बदलून सायन्स सोडून मी आर्ट्सला गेलो. पण आर्ट्सला गेल्यावरती मी BA MA केलं, B.Ed केलं, M.Ed केलं, MPhil केलं, हम्म. एज्युकेशनमध्ये सेट पास झालो, हम्म. PhD केली, प्रिन्सिपल म्हणून जॉब केला हम्म. आणि आज स्वतःची सायन्सची अकॅडमी काढली. पण आजही असं वाटतं की त्या काळात जर मिळालं असतं किंवा फिजिक्स मॅथ्स शिकलो असतो तर आज मला शिकवताना फायदा झाला असता. पण आज गुरुकुलकरी अकॅडमी चालवत असताना सगळ्यात महत्त्वाचं की मला जे बाकीच्या ठिकाणी ट्रेनिंग मिळालं, नॉलेज मिळालं, ही सगळ्या गोष्टी चालवायला शिकायला मिळाल्या, कमी वयात संधी मिळाल्या, त्या गोष्टींचा मला आज या ठिकाणी फायदा होतो. पण महत्त्वाचं आहे की ग्रामीण भागातल्या मुलांना ह्या सगळ्या गोष्टी वेळेत मिळाल्या तर नक्कीच ती पुढे जाऊ शकतात. माझ्याकडे असे खूप विद्यार्थी आहेत. प्रतीक शिंदे नावाचा मुलगा आहे माझ्याकडे. 52% मार्क्स होते, आज 99% मार्क्स आहेत JEE. अच्छा. आणि तो आज इंजिनिअरिंग करतोय. पण इंजिनिअरिंगला सुद्धा 10 out of 10 आहे. आता आपण अकॅडमीच्या माध्यमातून त्या मुलांना व्यक्तिमत्व विकासापासून सगळ्या गोष्टी डेव्हलप केल्या. एक ओंकार शेळके नावाचा मुलगा होता, ज्याचं सुरुवातीला मॅथ्स नव्हतं, पण तो 43% मुलगा आज 94% JEE एक्झाम पाहतो. एक भोंग नावाचा मुलगा आहे, त्यांनी थोडीशी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं, तो जपानीज लँग्वेज शिकला, आज तो जपानमध्ये जॉब करतो. ते सुद्धा सुंदर करिअर आहे सर. म्हणजे तो तिथेही जाऊ शकतो. म्हणजे एकावरती की डिपेंड न राहता तुम्ही त्या जोडीला मगाशी आपण सांगितलं त्यामध्ये हायब्रिड शिक्षण की त्या पद्धतीने घेतलं तरी सुद्धा मुलं जाऊ शकतात पुढे. JEEचा विषय निघाला म्हणून बोलतो. बऱ्याचदा माझ्या असं वाचण्यात आलंय किंवा माझे काही मित्र आहेत त्यांच्याशी माझी चर्चा होत असते. बरीच मुलं JEEसाठी तयारी करतात, अगदी शेवटपर्यंत, म्हणजे अगदी परीक्षेपर्यंत ते खूप खूप मनाने तयारी करत असतात आणि ऐन वेळेला त्यांचं असं लक्षात येतं की माझी तयारीच नाही झालेली आहे. मग त्याने होतं असं की ते पूर्ण JEEत पण यश नाही मिळवू शकत आणि मग राहती CET. JEEला पूर्ण वेळ दिल्यामुळं CETला दुर्लक्ष झालेलं असतं. हे जे कन्फ्युजन आहे मुलांचं, JEE करावी की CET करावी, तुम्हाला काय वाटतं, JEE की CET? हा अतिशय चांगला प्रश्न आहे. हा समाजामध्ये थोडंसं कन्फ्यूज केलेले लोक. JEE किंवा CET हे वेगळं नाही. हे समजा आपल्याला पुण्याला जायचं तर ते 2 ST आहेत किंवा एक गाडी आहे, ते फक्त माध्यम आहे. कंटेंट सेमच असतो. फक्त JEEला एक्झाममध्ये तो कंटेंटची लेवल वाढते. म्हणजे आज मी नेहमी सांगतो की न्यूटन्स लॉ शिकवायचं आहे, पण न्यूटन्स लॉमध्ये जर सफरचंद खाली पडत असेल तर ते JEEला वर जात नाही. बरोबर. म्हणजे महत्त्वाचं काय आहे की आज मार्केटमध्ये शिकवलं जातं की हा NCERT सिलेबस आहे, हा ICSE सिलेबस आहे, हा स्टेट बोर्डचा आहे, असं काही नसतं. महत्त्वाचं आहे मुलाचं कंटेंट आणि तो 11-12चाच, याच्यावरती सगळा सिलेबस डिपेंड आहे. काठिण्य पातळीतला फरक आहे, सगळं थोडासा फरक पडतो. अच्छा. हां, पण महत्त्वाचं आहे की मुलाला
आज ॲडमिशनसाठी कुठे जात असताना हं. जेई पण महत्त्वाची आहे आणि CET पण महत्त्वाची आहे. आणि मुलं दोन्ही एक्झाम व्यवस्थितरित्या देऊ शकतात. अकॅडमी चालवत असताना तुम्हाला जसा मी हा प्रश्न विचारला की जेईई की सीईटी असे अनेक प्रश्न तुम्हाला अकॅडमी चालवत असताना विद्यार्थ्यांच्या पालकांकडनं विद्यार्थ्यांकडनं येत असतील. हे जे काही तुम्ही अकॅडमी चालवताय ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या करिअर बाबतीतल्या बदलांकडे तुम्ही कसं बघता? गेल्या इतक्या वर्षांपासूनचा तुमचा काय अनुभव सांगतो? मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं की 1999 साली मला सायन्सला मार्क्स कमी पडले आणि हाच सगळ्यात मोठा अनुभव माझ्याकडे होता. आई वडील व्यवस्थित अनुभव घेऊन सांगत होते की तुम्ही असं केलं पाहिजे. मी त्या पद्धतीने केलं. पण आत्ताच्या पालकांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं. आज अकॅडमीमध्ये अनेक पालकांशी संवाद साधण्याची संधी मिळते. त्यावर थोडंसं मी असं बारीक त्या पालकांना नेहमी म्हणतो की तुम्ही मुलांना थोडेसे कष्ट द्या. आज पालक काय करतायत की आम्हाला नाही मिळलं म्हणून मुलाला द्यावं आणि न मागता सगळ्या गोष्टी दिल्या जात आहेत. आज सगळे म्हणतायत की मोबाईल मुलगा सोडत नाही, पण दिला कोणी? दिला मुलांनीच ना, पालकांनीच दिलाय. हो. पण या सगळ्यांपेक्षा आज आपण सगळ्यांनी थोडासा विचार करणं गरजेचं आहे की मुलाला काय हवंय आणि पालकांनी सुद्धा थोडेसे काही इगो किंवा पालक काय बघतो की शेजारचा मुलगा इंजिनिअरिंगला गेला म्हणून माझा मुलगा इंजिनिअरिंगला गेला पाहिजे. ईर्ष्या ईर्ष्या. ह्या गोष्टींना टाळून आज तुम्ही मुलांना फोकस करा. आज सगळ्यात महत्त्वाचं की मुलगा इंजिनिअर करतो, पण आपण सांगतो इंजिनिअरिंग करून नोकरी कर. पण बेसिक कन्सेप्टमध्ये आपला फॉल्ट आहे की इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, फार्मसी हे प्रोफेशनल कोर्सेस आहेत. बरोबर. म्हणजे व्यावसायिक शिक्षण आहे. व्यावसायिक शिक्षण आहे. याचा तर मुलांनी व्यवसाय केला पाहिजे. बरोबर आहे. पण आपल्याकडे ती पद्धत नाही. पण नेहमी सांगतं की डॉक्टर अब्दुल कलामांनी एक वाक्य नेहमी सांगितले की स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करा, नाही तर दुसऱ्या कोणीतरी त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कामं ठेवेल. खरं. पण म्हणून आपण मुलांना उद्योग शिक्षण देणं ही आत्ता काळाची गरज आहे. छोटा व्यवसाय असू द्या, पण तुम्ही त्यात स्वतः मालक व्हा आणि 4 लोकांना काम द्या. आता 12वी नंतर काय करायचं किंवा 10वी नंतर काय करायचं ह्याची जी पूर्वतयारी असते, आजकाल बऱ्यापैकी पालकांच्यात शिक्षणाच्या बाबतीतला अवेअरनेस आला आहे. म्हणजे आपण बघतो ग्रामीण भागात राहणारे पालकसुद्धा त्यांच्या मुलांना निमशहरी किंवा शहरी भागात ठेवून त्यांना शिक्षण देत आहेत आजकाल. आता एक नवीन फॅड मला बघण्यात असं आलं आहे की अगदी पूर्वतयारी 5वी पासून करतात लोक, की 12वी नंतर समजा मला मेडिकलला जायचं म्हणून मी आत्तापासूनच अभ्यास करायचा. ह्याकडे तुम्ही कसं बघता? करायला हवा, त्याबद्दलचा अवेअरनेस असायला हवा, सिरियसनेस असायला हवा. पण 12वी नंतर जी गोष्ट आहे ती गोष्ट आत्तापासूनच त्या लहान मुलाच्या बौद्धिक क्षमतेवर परिणाम करणारी आहे की नाही? काय वाटतं तुम्हाला? आत्ता सांगितलं त्या पद्धतीनं माझं असं वैयक्तिक मत आहे की मुलांनी ज्या वयात आहेत त्या वयात त्याला खेळू द्या. हां. तो 5वीत आहे, त्याला 5वी सारखंच वागवते. तो 7वीत आहे आणि नाही तर काय होतं, पालकाला अनेक तो 12वी नंतर काय करेल. आणि मी नेहमी पालकांनाच हा प्रश्न विचारतो की तुम्ही लहानपणी जे ठरवलं होतं ते आज तुम्ही आहात का? तर नाही. मग तुम्ही लहानपणी ठरवलं ते तुम्ही आत्ता झालेलं नाही. मग तुम्ही मुलाच्या कशाला एवढे मागं लागता? त्याला त्याच्या पद्धतीने करू द्या. आणि मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीनं प्रत्येक गोष्टीचा आयुष्यात उपयोग होणार आहे. पण समाजामध्ये आपल्याला 4 गोल असणं फार महत्त्वाचं आहे की ज्याच्यामध्ये एज्युकेशनल गोल हा फक्त 25%च पाठ आहे. पण फिजिकल गोलसुद्धा 25% आहे, मेंटल गोल 25% आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की सोशल सुद्धा ध्येय आपलं असणं गरजेचं आहे. म्हणजे मी हे उदाहरण नेहमी सांगतो. एक डॉक्टर आपल्या मुलाला बनवत आहे, पण डॉक्टर बनवतो पण एखादी केस झाली, अपघात झाला, त्या मुलाला समाजाशी हँडल करता येतं का? त्याला 8 तास पेशंटला उभं राहून ऑपरेशन करता येईल का? तो फिजिकली फिट आहे का? सगळ्या गोष्टी आज आपण जर अशा पद्धती विचार केला तरच मुलाला आपण चांगल्या पद्धतीने विचार करून पुढे जाऊ शकतो. ह्या झाल्या बऱ्यापैकी वेगवेगळ्या स्ट्रीममधल्या गोष्टी. पण माझा आता प्रेक्षकांना सुद्धा प्रश्न आहे आणि तुम्हाला सुद्धा प्रश्न आहे की 10वी-12वी नंतर मुलानं शिक्षणाकडे तर वळलंच पाहिजे, शिक्षण पुढचं घेतलंच पाहिजे, उच्च शिक्षण हे झालंच पाहिजे. पण नोकरी करावी की व्यवसाय करावा? आजकाल त्याच्यावर खूप मोठे डिबेट्स होतात. तुम्हाला काय वाटतं? आणि मी प्रेक्षकांना विचारतो, तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की लिहा. दोन्ही चांगलं आहे. नोकरीसाठी काही वेगवेगळे स्किल्स लागतात आणि व्यवसायासाठी काही काही वेगवेगळे स्किल्स लागतात.
पण मी सांगेल की ज्या फील्डमध्ये व्यवसाय करणं कधीही जास्त चांगलं, पण ज्यामध्ये व्यवसाय करायचा आहे त्या गोष्टीमध्ये आधी 4-5 वर्ष नोकरी करा. बरोबर, कारण त्या फील्डमध्ये तुम्ही काम केलं बरोबर आहे. तर तुम्हाला प्रत्येक गोष्टींचा बारकाईने अभ्यास होतो आणि अभ्यास झाला तर तुम्ही तुमच्या उद्योग व्यवसायाला पुढे नेण्यासाठी तुम्हाला उपयोग होऊ शकतो. आणि त्यानंतर सुद्धा एखादा छोटासा व्यवसाय तुम्ही उभा केला, कुठली गोष्ट केली, तर त्याच्यामध्ये सुद्धा सातत्याने तुम्ही अपडेट असणं फार महत्त्वाचं आहे. खूप गरजेचं. की बरोबर. नवीन गोष्टी, स्किल हं, शिकणं, हं. त्या गोष्टी आणि कुणावरती डिपेंड न राहता हं, हं. फक्त शेजारच्यानी व्यवसाय टाकला म्हणून आपण न टाकता तुम्ही तो शिकावा आणि नंतर तुम्ही करावं. तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळेल. पण मी नेहमी माझं लग्न झालं त्यावेळेला माझ्या मिसेसला पण हा प्रश्न विचारला होता, तुला आयुष्यात मोठं व्हायचं आहे का सेटल व्हायचं आहे? हं, हं, हं. तर तिने मला प्रश्न केला विचारलं होतं की म्हणजे काय? तर मी सांगितलं होतं की सेटल व्हायचं असेल तर एक नवरा, एक बायको, दोघांना परमनंट नोकरी, 2 मुलं, एक घर, एक गाडी. पण याला 40 वर्ष लागतात. हो. पण मोठं व्हायचं असेल तर हे सगळं मिळेल, पण 10च वर्षात. पण प्रचंड कष्ट आहेत. कधी-कधी 6 महिने जेवायला नाही मिळायचं. ही तयारी असेल उद्योग व्यवसायामध्ये तर तुम्ही उद्योग व्यवसायाकडे जाऊ शकता. स्ट्रगल आहे, कष्ट आहेत आणि ज्याला थोडंसं लाईफ सेटल पाहिजे तो नोकरीकडे जाऊ शकतो. अशा पद्धती ज्याने त्याने आपल्या कुवतीचा विचार करून निर्णय घ्यावात. बरोबर. आवर्जून सांगावं वाटतं तुम्हाला, की त्यांच्या मॅडम, त्यांच्या अर्धांगिनी त्यासुद्धा उच्च विद्याविभूषित आहेत. एक दिवस आपण त्यांनासुद्धा एखाद्या स्पेसिफिक टॉपिकवर गप्पा मारायला आपल्या चॅनलवर नक्की बोलवूयात. मी सरांना आत्ताच सांगून ठेवतो, की तुम्ही तुमच्या मॅडमना याची कल्पना देऊन ठेवा. अ, आता बऱ्यापैकी 10वीचे परीक्षा झाल्या, 12वीच्या झाल्या, 10वीच्या संपत आल्या आता. बरीच मुलं यशानं किंवा अपयशानं खचून जातात. त्यांना तुमच्या एका शिक्षकी नात्यानं, शिक्षक ह्या नात्यानं आणि पालक ह्या नात्यानं पण मी म्हणेन, कारण तुमचं जे हे आहे गुरुकुल आहे, हे तुमचं निवासी गुरुकुल आहे. त्यामुळे तुम्हाला दोन्ही भूमिका एकाच वेळी पार पाडाव्या लागतात. 10वी आणि 12वी आत्ता ज्यांनी दिली, त्या मुलांना स्पेसिफिक एक शिक्षक म्हणून आणि एक पालक म्हणून तुम्ही काय संदेश द्याल? महत्त्वाचं की आत्ता आपण 3 गोष्टींकडे महत्त्वाचा फोकस केला पाहिजे. त्यातली पहिली गोष्ट, तुम्ही कुठली पुस्तकं वाचता. हं. वाचन हे फार आवश्यक आहे. दुसरं महत्त्वाचं, तुम्ही कुठले पिक्चर पाहता, कुठले चित्रपट पाहता, कुठले व्हिडिओ पाहता, कुठल्या सोशल मीडियाच्या संपर्कात आहात, हे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही कोणाच्या सोबत आहात. हं. तुम्ही कोणाची संगत तुमची आहे हे फार महत्त्वाचं आहे. या 3 गोष्टीवरती आत्ताचा काळ डिपेंड आहे. आज आपल्याला चांगले मित्र भेटले, चांगली पुस्तकं भेटली आणि चांगले चित्रपटातनं आपल्याला चांगले जर आपले काही अनुभव मिळाले तर आपलं यश नक्कीच चांगल्या पद्धतीने मिळू शकतं. अगदी खरं आहे. सर, एकंदरीत काही वेगवेगळ्या गोष्टींवर आपण आज या ठिकाणी छान गप्पा मारल्या. खरं तर खूप मोठा विषय आहे, पण हा स्पेसिफिक काही पॉईंट्सवर मला असं वाटतं, की सरांना आपण परत एकदा आपल्या ह्या मंचावर बोलवू शकतो परत. मला असं वाटतं, की आपला जो आजचा विषय होता, की करिअरच्या संदर्भातलं मार्गदर्शन. म्हणजे आपण बघितलं, की आर्ट्स, सायन्स, कॉमर्स ही तर आहेतच. ह्या स्ट्रीम तर आहेतच. पण त्याला सोबत आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, AI आहे, वेगवेगळे स्किल बेस्ड कोर्सेस आहेत. तर तुम्ही त्याच्यावर सुद्धा फोकस करू शकता. पालकांनी त्याच्यावरही लक्ष द्यायला पाहिजे. अगदी छोटे-छोटे म्हणजे तुम्ही जर बघाल तर सॉफ्टवेअर फील्डमधले सॉफ्टवेअर टेस्टिंगवाले असतात. वेगवेगळे म्हणजे असं एक म्हणून नाही सांगत आहे मी, पण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या खूप साऱ्या संधी तुम्हाला उपलब्ध आहेत. कला क्षेत्रातल्या संधी तुम्हाला उपलब्ध आहेत. सोशल मीडियावर सुद्धा तुम्ही बघत असाल कंटेंट नावाचा जो प्रकार आहे, कंटेंट क्रिएटर, तर तो सुद्धा सध्या खूप बूममध्ये आहे. अगदी पूर्ण वेळ नाही, पण तुम्ही तुमचा एखादा दुसरा व्यवसाय करता तुम्ही कंटेंट क्रिएटर होऊ शकता. म्हणजे असे नानाविध प्रकारचे आज मितीला या ठिकाणी आपल्याला करिअरच्या संधी आपल्याला आपल्यासमोर दिसत आहेत. सोशल मीडिया इतका पॉवरफुल आहे, इतकी लोकं आपण बघतो. छोट्या-छोट्या झोपडीतनं राहणारी लोकं सर, फक्त सोशल मीडियाच्या ह्याच्यावर त्यांनी त्यांचं करिअर उभं केलं. त्यांचं आयुष्य खूप चांगल्या लेवलला नेऊन ठेवलेलं आहे. त्याच्यामुळं करिअरच्या खूप संधी उपलब्ध आहेत. तुम्हा सगळ्यांना तुमच्या तुम्ही दिलेल्या परीक्षेच्या रिझल्टच्या खूप खूप शुभेच्छा.
काळजीपूर्वक निर्णय घ्या, पालकांशी गप्पा मारा. पालकांना विनंती आहे तुम्ही विद्यार्थ्यांशी गप्पा मारा. कारण चर्चेतून मार्ग निघत असतो. चर्चेतूनच काहीतरी प्रोडक्टिव्ह पुढं होणार असतं. त्याच्यामुळं चर्चेतून ठरवा. जे तुम्हाला झेपणार आहे, जे तुम्ही करू शकता, पूर्ण ताकदीनिशी करू शकता, अशाच गोष्टीवर भर द्या आणि त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या करिअरची दिशा निवडा. सरांचं मी पुनश्च एकदा आपल्या या चॅनलच्या वतीनं, आमच्या टीमच्या वतीनं मी खूप खूप आभार मानतो. सर, तुम्ही तुमचा खूप बहुमूल्य असा वेळ आम्हाला या ठिकाणी दिलात. त्याबद्दल आमच्या टीमच्या वतीनं खूप खूप आभार. धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण याच ठिकाणी पुन्हा एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.